चला, हा परीक्षेत आलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. 1 ते 100च्या अंकामध्ये असे किती अंक आहेत जे 4 ने पूर्ण भाग जाणारे आहेत? 1 ते 100 पर्यंत जे 4 न पूर्ण भाग जाणारे आहेत आणि त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा आहे. त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा आहे. किती? 1 ते किती म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो? 100 पर्यंत. चला बघा. 1 ते 4, 1 ते 10 पर्यंत 4. ठीक आहे. मग 11 ते 20 पर्यंत कोणता असा नंबर येतो का? नाही, हा नाही. मग 11 झाल्यानंतर काय येते? 21. ठीक आहे. 21, 22, 23 त्यानंतर काय येते? म्हणजे 24 मध्ये हा जातो. त्या मग नंतर 31च्या लाईन मध्ये 40. ओके. आणि 41च्या लाईन मध्ये किती होणार? 44 आणि 48. ओके. आणि 51च्या लाईन मध्ये 54 नाही. 61च्या लाईन मध्ये 64. ओके. आणि 71च्या लाईन मध्ये नाही. पण 81च्या लाईन मध्ये 84 आणि 90च्या लाईन मध्ये 94 नाही. चला बघा किती नंबर झाले? 1 2 3 4 5 6 7. तर 7 नंबर आहे जे की 4 ने भाग जाणार 1 ते 100 मध्ये आणि त्यांच्या कोणत्याही डिजिट त्याच्यात 4 असणार. ठीक आहे. म्हणजे जो भी 2 डिजिट नंबर असेल तिथे 4 असणार. तर ऑप्शन काय आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन 1. आन्सर काय आहे? ऑप्शन 1 हे झालं आन्सर. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं होतं. 4 एक तर लेफ्ट साइडला राइट साइडला पण 4 असणं जरुरी आहे. हा प्रश्नाचा मुद्दा होता. ठीक आहे.